नमस्कार मित्रांनो, ठरवून लग्न ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची प्रथा आहे। कुटुंबाच्या मदतीने जोडीदार निवडणे ही खूपच चांगली गोष्ट आहे, पण यामध्ये सावध राहण्याची गरज देखील आहे। योग्य जोडीदार निवडण्यासाठी जितकी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे, तितकंच रेड फ्लॅग्स म्हणजे संभाव्य धोके ओळखणं देखील आवश्यक आहे। आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत। ठरवून लग्नाच्या प्रस्तावांमध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं आणि धोके कसे ओळखावे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या वैवाहिक जीवनाच्या तयारीसाठी मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे। चला तर सुरुवात करूया। प्रस्ताव देणारी व्यक्ती किंवा त्यांचं कुटुंब कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टी लपवत असेल तर हा पहिला धोका ठरतो। ठरवून लग्नात विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो जर सुरुवातीलाच नसला तर नातं पुढे टिकणं अवघड होईल। धोके ओळखण्यासाठी खालील बाबी तपासा। शिक्षण आणि नोकरी संबंधी माहिती अस्पष्ट असल्यास, उदाहरणार्थ व्यक्ती नेमकं काय काम करतं, कुठे काम करतं किंवा त्यांचं उत्पन्न किती आहे यावर टाळाटाळ करणं। हे विशेषतः तेव्हा महत्त्वाचं होतं जेव्हा दोन कुटुंबात संवाद होतो पण प्रश्नांची उत्तरं धड दिली जात नाही। आधीच्या नात्यांबद्दल माहिती लपवणं। एखाद्याचं लग्न झालं असेल किंवा ते कोणत्याही नातेसंबंधात असतील तर ते स्पष्ट सांगणं गरजेचं आहे। लपवलेल्या गोष्टी नंतर प्रामाणिकपणाच्या तडजोडीला कारणीभूत ठरू शकतात। आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगणं, जसे की काही गंभीर आजार, मानसिक स्वास्थ्यासंबंधी अडचणी किंवा कौटुंबिक समस्यांबद्दल लपवणूक। सुरुवातीच्या बोलण्यांमध्ये जर संभाव्य जोडीदार किंवा त्यांचं कुटुंब फारच नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल तर ही आणखी एक मोठी चिन्ह आहे। सावध राहा जेव्हा तुमचं वैयक्तिक स्वातंत्र्य गमावलं जात असेल। उदाहरणार्थ, कोणाशी बोलता, कशावर काम करता हे अगदी सुरुवातीपासूनच विचारलं जात असेल आणि त्यावर निर्बंध लादले जात असतील। तुमच्या मताला महत्त्व दिलं जात नसेल। संवादातून असे दिसून येईल की फक्त त्यांचं म्हणणं ऐकून घ्या असं सांगितलं जात आहे आणि तुमचं मत विचारात घेतलं जात नाही। त्यांची मर्जी लावण्यासाठी सतत तडजोड करण्याची मागणी असेल, जसे की तुमच्या आवडीनिवडी बदलणं, तुमच्या निर्णयांवर कायम त्यांचा प्रभाव ठेवणं किंवा तुमच्या गोष्टींना कमी लेखणं। लग्नाच्या प्रस्तावांमध्ये कधी-कधी काही मागण्या केल्या जातात ज्या पूर्ण करणे शक्य नसते किंवा त्या अनावश्यक असतात। अशा मागण्या ओळखा। हुंडा किंवा इतर आर्थिक मागण्या। कोणत्याही स्वरूपात पैशाची मागणी केली जाणं हा एक गंभीर धोका आहे। यामुळे लग्न हा फक्त आर्थिक व्यवहार वाटतो। जीवनशैली बदलण्याचा दबाव। तुमच्या सवयी, मित्रमंडळी किंवा तुमच्या कपड्यांच्या शैलीवर टीका केली जात असेल तर ते पुढे जाऊन आणखी वाढू शकतं। अतिशय परिपूर्णतेची अपेक्षा। उगाचच सगळं तुमच्याकडून अपेक्षित असतं पण त्यांच्या बाजूने कोणतीही तडजोड केली जात नाही। कुटुंबाच्या सन्मानाशिवाय लग्न यशस्वी होणं कठीण आहे। जर संभाव्य जोडीदार किंवा त्याचं कुटुंब तुमच्या कुटुंबाला योग्य वागणूक देत नसेल तर सावध व्हा। सावध राहा जेव्हा तुमच्या कुटुंबाचा अपमान केला जातो। तुमच्या आईवडिलांना तुच्छ लेखणं किंवा त्यांच्याशी तसाच वागणूक करणं हे मोठं रेड फ्लॅग आहे। अत्याधिक वाद निर्माण होतात। कुटुंबातील छोट्या गोष्टींवरून मोठे वाद किंवा नाट्यमय परिस्थिती निर्माण केली जाते। गैरसमज निर्माण केले जातात। तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो। संवाद ही कोणत्याही नात्याची कळी आहे। संवादात अडथळे असतील तर लग्न टिकणं कठीण होऊ शकतं। लक्ष द्या, सत्य संवाद टाळला जातो। गंभीर विषयांवर बोलायला तयार नसणं किंवा फक्त वरवरची चर्चा करणं। तुमच्या बोलण्याला महत्त्व दिले जात नाही।
एकतर्फी संभाषण सुरू राहतं आणि तुमच्या भावनांबद्दल विचार केला जात नाही. संवादात प्रामाणिकपणा नसतो. व्यक्ती स्वतःला खोट किंवा अतिशयोक्त स्वरूपात सादर करत असेल. मित्रांनो, लग्नासाठी प्रस्ताव येणं ही आनंदाची बाब असते, पण योग्य निर्णय घेण्यासाठी वर सांगितलेल्या रेड फ्लॅग्सकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. लग्न ही आयुष्यभराची जबाबदारी आहे आणि योग्य जोडीदार निवडणं हीच त्यासाठीची पायरी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा